नमय संविधानातील अत्यंत महत्त्वाचे कलम 12 याची सविस्तर माहिती समजून घेणार आहोत। कलम 12 म्हणजे काय? भारतीय संविधानातील भाग 3 मूलभूत हक्क यामधील पहिले कलम म्हणजेच कलम 12 आहे। या कलमामध्ये राज्य, स्टेट या शब्दाची व्याख्या दिलेली आहे। कलम 12 मधील राज्य म्हणजे काय? कलम 12 नुसार राज्य या शब्दात खालील घटकांचा समावेश होतो। 1. केंद्र सरकार सेंट्रल गव्हर्नमेंट, 2. राज्य सरकारे स्टेट गव्हर्नमेंट्स, 3. संसद पार्लमेंट, 4. राज्य विधिमंडळे स्टेट लेजिस्लेचर्स, 5. भारताच्या हद्दीत असलेले सर्व स्थानिक प्राधिकरण, 6. तसेच भारत सरकारच्या नियंत्रणाखाली असलेले इतर प्राधिकरण। स्थानिक प्राधिकरण म्हणजे काय? स्थानिक प्राधिकरण म्हणजे नगरपालिका, ग्रामपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणजेच लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रशासन करणाऱ्या संस्था। इतर प्राधिकरण म्हणजे काय? इतर प्राधिकरण म्हणजे सरकारी महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम PSU, सरकारच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या संस्था। उदाहरणार्थ रेल्वे, LIC, ONGC, बँका, सरकारी विद्युत मंडळ इत्यादी। कलम 12 इतके महत्त्वाचे का आहे? कारण मूलभूत हक्क फक्त राज्याविरुद्ध लागू होतात। जर एखाद्या संस्थेला राज्य मानले गेले तर त्या संस्थेने नागरिकांचे मूलभूत हक्क भंग केले तर नागरिक न्यायालयात दाद मागू शकतो। खाजगी संस्था राज्य ठरू शकतात का? सामान्यतः नाही, पण जर खाजगी संस्था सरकारच्या पूर्ण नियंत्रणाखाली असेल, सरकारी निधीवर चालत असेल, सार्वजनिक कार्य करत असेल, तर काही प्रकरणांत ती राज्य मानली जाऊ शकते। कलम 12 चा सोपा अर्थ सरकार, सरकारच्या नियंत्रणातील संस्था, लोकांसाठी काम करणाऱ्या सार्वजनिक संस्था या सर्वांवर मूलभूत हक्क लागू होतात हे स्पष्ट करणारे कलम म्हणजे कलम 12। उदाहरण समजून घ्या। जर एखाद्या सरकारी बँकेने नागरिकाशी भेदभाव केला तर तो नागरिक मूलभूत हक्कांच्या आधारे न्यायालयात जाऊ शकतो, कारण ती बँक कलम 12 नुसार राज्य मानली जाते। निष्कर्ष कलम 12 हे मूलभूत हक्कांचे प्रवेशद्वार आहे। राज्य कोणाला म्हणायचे हे स्पष्ट करते, नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करते। भेटू उद्या कलम 13 वरती, तोपर्यंत जय संविधान।